गाय आणि म्हशीच्या दूध दरात आजपासून 2 रुपयांनी वाढ. गाईचं दूध प्रति लिटर 58 रुपये तर म्हशीचं दूध प्रति लिटर 74 रुपयांवर. ऊसाचा उत्पादन खर्च कमी करून अधिक उत्पन्न आणि उत्पादन मिळावं यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर कसा करावा यासाठी कार्यशाळेचं आयोजन. आज बारामतीत शरद पवार यांच्या हस्ते होणार कार्यशाळेचं उद्घाटन. कोकाटेंना शिक्षा दिली तर त्यांच्या विधानसभा मतदारसंघाची निवडणूक पुन्हा घेण्याची वेळ येईल आणि जनतेचा पैसा खर्च होईल. नाशिक सत्र न्यायालयाचं निरीक्षण. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या वतीनं 66वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा कर्जत जामखेड इथं घेतली जाणार. स्पर्धेच्या मैदानाचं भूमिपूजन सोहळा आमदार रोहित पवार यांच्या उपस्थितीत पार पडणार. सांगली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचा आज सांगलीत कार्यकर्ता मेळावा. या मेळाव्यात आमदार जयंत पाटील, हर्षवर्धन पाटील आणि शशिकांत शिंदे उपस्थित राहणार. काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना मुख्यमंत्री पदाची ऑफर. आमच्याकडे या, आम्ही पाठिंबा देऊ. नाना पटोलेंचं वक्तव्य. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रकृती ठीक व्हावी, कारण आजकाल ते फार फेकतात. त्यांनी पंतप्रधान मोदींप्रमाणे खोटं बोलू नये. पूर्वीचे फडणवीस राज्यासाठी लढत होते, ते त्यांनी करावं. नाना पटोलेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना सल्ला. भगव्या रंगासोबत येण्याची इच्छा असणाऱ्यांनी आमच्यासोबत यावं, एकनाथ शिंदेंचं आवाहन. तर जयंत पाटील हे परिपक्व नेते, त्यांचा अंदाज लावणं कठीण असल्याचंही वक्तव्य. राज्यात सध्या विरोधकच शिल्लक नाहीत. जे काही थोडेफार आहेत त्यांनी 5 वर्ष आता आराम करावा. काही चांगल्या सूचना असल्यास ते सरकारला सुचवाव्यात. मंत्री गिरीश महाजनांचं वक्तव्य. सध्याचे राजकीय रंग हे द्वेष भावनेचे रंग झाले. धुलीवंदनानिमित्त एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया. घातक प्रवृत्तीचा नाश व्हावा यासाठी होली दहन केलं, खडसेंचं वक्तव्य. संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणातील निलंबित पोलिसाचा जिल्हा न्यायालयाच्या न्यायाधीशांसोबत होळी खेळतानाचा फोटो समोर. अंजली दमानियांकडून फोटो पोस्ट. एबीपी माझा या फोटोची पुष्टी करत नाही. सतीश भोसलेला 6 दिवसांची पोलीस कोठडी. त्यापूर्वी त्याची झाली वैद्यकीय तपासणी. काल सकाळी भोसलेला प्रयागराजमधून आणण्यात आलं. कोर्टात हजर केल्यानंतर कोर्टानं सुनावली पोलीस कोठडी. भोसले कुटुंबांना तात्काळ घर द्या. ज्यांनी भोसले कुटुंबाचं घर पेटवलं त्यांच्यावर मकोका अंतर्गत कारवाई करा, अशी मागणी आरपीआय खरात गटाचे नेते सचिन खरात यांनी केली आहे. संतोष देशमुखांच्या कुटुंबियांच्या नावाने पैशांची वसुली करण्याचं प्रकरण. वसुली करणारा आशिष विशाळ हा सुरेश धस यांचाच कार्यकर्ता. एका चौकशीबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी करताना धसांची कबुली. नाराज वगैरे काही नाही, बाहेर बोलायची चोरी झालीये. नाराजीबद्दलच्या वक्तव्यावर जयंत पाटलांचं स्पष्टीकरण. भाषणाचा रेफरन्स एकदा बघा. शक्तीपीठ रस्त्याच्या विरोधासाठीच्या मोर्चातलं ते भाषण होतं. जयंत पाटलांचं स्पष्टीकरण. नाशिकमध्ये भाजप पदाधिकारी कुंदलवारवर अवैध सावकारीसह जीवे मारण्याचा आणि पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल. पिस्तुलाचा धाक दाखवत पैसे उधळल्याचा कुंदलवार बाप लेकाचा सुरू होता उद्योग. विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची उमेदवारी मिळवून देण्याकरता इच्छुक महिला उमेदवाराकडून 1.5 लाख रुपये घेतले. मात्र तिकीट मिळालं नाही आणि पैसेही परत न दिल्यामुळे युवक प्रदेश उपाध्यक्ष बलराजे पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल. फलटणच्या श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या स्थगितीवरून रणजित नाईक निंबाळकर आणि रामराजे नाईक निंबाळकर यांच्यात जुंपली. मयत सभासदांच्या वारसांच्या नोंदी पूर्ण होईपर्यंत निवडणूक घेता येणार नाही. रणजित नाईक निंबाळकर यांचा पवित्रा. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा कुलगुरू पदाचा पदभार डॉक्टर माधवी कोकडेंकडे. डॉक्टर बोकारेंना अजून 4 महिने शिल्लक असताना अचानक त्यांच्याकडून पदभार काढून घेण्यात आला. त्यामुळे नियमित कुलगुरू कधी मिळणार असा प्रश्न उपस्थित. पिंपरी चिंचवडकरांना  सुट्टीच्या दिवशीही भरता येणार मालमत्ता कर. नागरिकांना कर भरण्याचं 4 महिने शिल्लक असताना अचानक त्यांच्याकडून पदभार काढून घेण्यात आला. त्यामुळे नियमित कुलगुरू कधी मिळणार असा प्रश्न उपस्थित. पिंपरी चिंचवडकरांना सुट्टीच्या दिवशीही भरता येणार मालमत्ता कर. नागरिकांना कर भरण्याचं
टेलिकॉलिंगच्या माध्यमातून आवाहन. अर्थसंकल्पातील उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी 18 दिवसांचा कालावधी शिल्लक असल्यामुळे निर्णय घेण्यात आला. सोलापुरात वाढत्या उन्हामुळे सर्व प्राथमिक शाळा सकाळच्या सत्रात भरवण्याचे महापालिका प्रशासनाचे आदेश. तापमानाचा पारा 40 पार झाल्यामुळे महापालिका प्रशासनाचा निर्णय. महाराष्ट्रात 132 रेल्वे स्थानकं अमृत भारत स्थानक म्हणून बनणार. अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत राज्यातील अनेक प्रमुख स्टेशन आधुनिक सुविधांनी सुसज्ज केले जाणार. पुणे कोल्हापूरवरून धावणाऱ्या हजरत निजामुद्दीन गोवा एक्सप्रेसला जेजुरी रेल्वे स्थानकात थांबा. जेजुरी स्थानकावर सर्व गाड्या थांबत नसल्यानं भाविकांची गैरसोय होत होती. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला. वारकरी साहित्य परिषदेचे 13वे मराठी संत साहित्य वारकरी संमेलन 22 आणि 23 मार्च रोजी शिर्डीत. संत तुकाराम महाराजांचे वंशज हबप संजय महाराज देहूकर संमेलनाध्यक्ष. वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांची माहिती. शिर्डीत होणाऱ्या 13वं मराठी संत साहित्य वारकरी संमेलनात मंत्री राधाकृष्ण विखे पाटील असणार स्वागताध्यक्ष. प्रथमच 9 राज्यातील वारकरी संमेलनाला येणार. मुंबई महानगरपालिका पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गावर राबवणार विशेष स्वच्छता मोहीम. 17 ते 22 मार्च दरम्यान दररोज रात्री 10 ते सकाळी 6 दरम्यान होणार स्वच्छता. महामार्गावरील बस थांबे, दुभाजक, पदपथ स्वच्छते देखरेखीखाली देणार भर. पालघरच्या वाढवण इथं समुद्रात सुरू असलेलं सर्वेक्षण मच्छीमारांनी रोखलं. वाढवण बंदर संदर्भात सर्वेक्षण सुरू असल्याची प्राथमिक माहिती. सर्वेक्षण करताना कंपनीनं परवानगी न घेतल्यामुळे स्थानिक मच्छीमार आक्रमक. हवामान विभागाच्या माहितीनुसार येत्या काही दिवसात मुंबईच्या तापमानात वाढ होण्याची शक्यता. इतक्या लवकर उष्णतेची लाट येणं ही चिंतेची बाब. सोलापूरमध्ये तापमानामुळे पुन्हा एकदा उच्चांक गाठला. पारा 41.1 अंशांवर. छत्रपती संभाजीनगरमध्ये उन्हाचा कडाका पाहता महानगरपालिकेतर्फे मेल्ट्रॉन हॉस्पिटल इथं 50 खाटांचा उष्माघात कक्ष स्थापन. नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्नी आणि मुलीसह धुळवड केली साजरी. राज्यातील जनतेला दिल्या धुळवडीच्या शुभेच्छा. शिवसेना नेते संजय निरुपम यांनी अंधेरी लोखंडवाला साजरी केली धुळवड. सर्व तक्रारी विसरून एक नवी सुरुवात केली पाहिजे. संजय निरुपम यांचं विरोधकांना आवाहन. बुलढाण्यात बंजारा समाजाचा पारंपरिक होळी उत्सव साजरा. आमदार श्वेता महाले उत्सवात सहभागी. महाल्यांनी हलगी वाजवत गाणीही गायली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवहोळीनंतर पारंपरिक गाव होळी उत्सव पार पडला. ढोल ताशांच्या गजरात आणि गारहाण घालत साजरा केला गाव होळीचा उत्सव. माथेरानमध्ये धुलीवंदनाची धूम. पर्यटकांनी एकमेकांवर रंग उधळत धुलीवंदनाचा लुटला आनंद. मुंबईतील हिरानंदानी गार्डन्समध्ये फुलांच्या होळीचं आणि गौर पौर्णिमेचं आयोजन. कार्यक्रमात भाविकांचा मोठा सहभाग. होळी आणि धुलीवंदनानिमित्त मुंबईत वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या 17,495 जणांवर पोलिसांची कारवाई. यात मद्यपान करून गाडी चालवणारे, विमा हेल्मेट दुचाकी चालवणारे आणि सिग्नल तोडणाऱ्यांचा समावेश. ठाणे वाहतूक विभागाकडून धुलीवंदनानिमित्त ड्रंक अँड ड्राईव्हमध्ये एकूण 81 वाहन चालक तळीरामांवर कारवाई. यावेळी मोठ्या प्रमाणात दंडवसुली देखील करण्यात आली. मंत्री योगेश कदम शिमगा उत्सवात सहभागी. जामगे या त्यांच्या मूळ गावी नाचवली कोटेश्वर देवाची पालखी. नाशिकमध्ये दाजिबा वीर मिरवणूक पार पडली. डोक्यावर बाशिंग बांधून निघते वाजत गाजत मिरवणूक. लहान मुलांनाही मिरवणुकीत नाचवलं जातं. 300 वर्षांची परंपरा. भाजपा आमदार देवयानी फरांदे मिरवणुकीत सहभागी. अक्कलकोट तालुक्यातील अनेक गावात धुलीवंदनानिमित्त आगळी वेगळी प्रथा. जिवंत व्यक्तीची प्रतिकात्मक प्रेत यात्रा मिरवणूक काढून धुलीवंदन साजरं.
सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील भोयरे या गावात खेळली जाते रक्ताची धुळवड. 350-400 वर्षांपासूनची परंपरा. यावेळी 2 गट एकमेकांवर दगडांचा तुफान वर्षाव करतात. बहुसंख्य लोक जखमी होईपर्यंत ही धुळवड खेळली जाते. नांदेडमधील कृष्णूर धान्य घोटाळ्यातील मुख्य संशयित आरोपी संतोष वेणीकरची औरंगाबाद खंडपीठात धाव. हाँगकाँगमध्ये होणाऱ्या पुरस्कार सोहळ्यात सहभागी होण्याची मागितली परवानगी. धुलिवंदनाच्या निमित्ताने जालन्यात 136 वर्षांपासूनची परंपरा असलेल्या हत्ती रिसाला मिरवणुकीचा उत्साह. नागरिक मोठ्या संख्येनं मिरवणुकीत सहभागी. डोंबिवलीमध्ये होळी खेळताना रंगांचा फुगा लागल्याच्या वादातून 17 वर्षीय तरुणावर हल्ला. सागावातील यशवंत कॉम्प्लेक्स परिसरातील घटना. हल्ला करणाऱ्या तरुणाविरोधात गुन्हा दाखल. बुलढाण्यातील खामगावजवळ असलेल्या वरखेड गावाजवळ धुळवड साजरी करायला गेलेले 8 तरुण बंद पडलेल्या खदाणीच्या पाण्यात बुडाले. गावातील नागरिकांनी 7 तरुणांना सुखरूप बाहेर काढलं. एका तरुणाचा मृत्यू. धुळवडीच्या दिवशी धरणात पोहण्यासाठी उतरलेल्या 5 जणांपैकी एकाचा बुडून मृत्यू, तर एकाचा शोध सुरू. यवतमाळच्या डोंगरखर्डा इथून जवळ असलेल्या खोरद येथील धरणावर घडली घटना. भाईंदरमध्ये भांडण सोडवायला गेलेल्या पोलिसावर चाकू हल्ला. पोलीस कर्मचारी गंभीर जखमी. या प्रकरणी दोघांना अटक. बुलढाण्याच्या खामगाव जवळील आवार गावात धुळवड साजरी करत असताना डीजेवर गाणे वाजवण्यावरून 2 गटात तुफान राडा. दगडफेकीत 12 जण जखमी. 25 जणांविरोधात गुन्हा दाखल. अहिल्यानगरच्या मुकुंदनगरमध्ये लाकडी दांड्यानं दुकानाची तोडफोड. मारहाणीत 1 युवक जखमी. घटना सीसीटीव्हीमध्ये कैद. वाशिमच्या बाभुळगाव येथील अनिकेत साधुडे या 14 वर्षीय मुलाचं 60 लाख रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण. अपहरणाच्या 36 तासांनंतरही अनिकेतचा पत्ता नाही. अनिकेतच्या परिवारात चिंतेचं वातावरण. बदलापूरचे माजी नगरसेवक शैलेश वडनेरेंना अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी. वडनेरेंनी मागितली 50 लाखांची खंडणी. या प्रकरणी पोलिसांकडून 4 आरोपींना अटक. पुण्यात हनी सिंगच्या कार्यक्रमापूर्वी गोंधळ. शो सुरू होण्यापूर्वी प्रवेशद्वारावर चाहत्यांची मोठी गर्दी झाल्यामुळे गोंधळाची परिस्थिती. धुळ्याच्या शिरपूर तालुक्यात 2 कारवायांमध्ये 4 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त. दोघांविरोधात गुन्हा दाखल. राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई. मुंबई अहमदाबाद मार्गावरील भारूड गावाजवळ दुचाकीच्या अपघातात 2घांचा मृत्यू. नियंत्रण सुटल्यामुळे दुचाकी दुभाजकाला धडकली. नागपूरच्या बुटीबुरी भागात उड्डाणपुलावरून कार कोसळून अपघात. एका तरुणाचा मृत्यू. चालकानं चुकून चंद्रपूरकडे जाणाऱ्या उड्डाणपुलाच्या दिशेनं गाडी वळवल्यामुळे अपघात झाल्याची प्राथमिक माहिती. नागपुरातील राम भंडार हॉटेलमध्ये आग. सिलेंडरच्या स्फोटामुळे आग लागल्याची माहिती. आगीत संपूर्ण हॉटेल जळून खाक. जवळपास 20 ते 25 लाखांचं नुकसान झाल्याचा अंदाज. लातूरच्या साकोळमध्ये व्हिक्टोरिया कारखान्यात आग. 40 लाख रुपयांहून अधिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट. मुंबईच्या बोरिवली संजय गांधी राष्ट्रीय उद्यान जंगलामध्ये तळीरामांनी लावली आग. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 4 ते 5 गाड्या घटनास्थळी दाखल. 1 ते 1.5 तासांच्या आगीमध्ये नियंत्रण मिळवण्यात यश. शाहूवाडी तालुक्यातील शित्तूर तर्फ मलकापूर इथं जवानाला वीरमरण. सुनील विठ्ठल गुजर असं जवानाचं नाव. मणिपूर इथं भूस्खलन झाल्यानंतर रस्ता बनवत असताना सैन्यदलाचं वाहन 800 फूट खोल दरीत कोसळून झालेल्या अपघातामध्ये सुनील गुज्जर यांना वीरमरण आलं. सिंधुदुर्गात पुढील काही दिवस उष्ण आणि दमट वातावरण राहणार. हवामान खात्याचा अंदाज. बदलत्या वातावरणाचा आंबा आणि काजूला फटका बसण्याची शक्यता. सोलापुरातील शिवगंगा मंदिरात होळीनिमित्त 551 किलो द्राक्षांची आरास. द्राक्षांची आरास पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी.
सोन्याच्या तस्करी प्रकरणात अटकेत असलेली कन्नड अभिनेत्री रान्या रावला जामीन देण्यास आर्थिक गुन्ह्यांच्या विशेष न्यायालयाचा नकार. रान्या राव न्यायालयीन कोठडीतच राहणार. पंजाबमधील अमृतसर येथील सुवर्ण मंदिर परिसरात एका व्यक्तीनं रॉडने हल्ला करून 5 भाविकांना केलं जखमी. हल्ल्यात भटिंडा येथील एक शीख तरुण गंभीररित्या जखमी. हल्ला करणारा आरोपी आणि त्याला घेऊन येणाऱ्या पोलिसांनी केली अटक. पाकिस्तानमध्ये मशिदीमध्ये स्फोट. प्रसिद्ध धर्मगुरूंवर हल्ला. मौलवींसह 4 जण जखमी. खैबर मख्तूनातील आझाम बरसात या बाजारातील मशिदीत झाला बॉम्बस्फोट. मौलाना अब्दुल्लासह नदीम यांना दहशतवाद्यांनी केलं होतं लक्ष्य. पश्चिम बंगालच्या नदियामध्ये भरधाव एसयूव्हीनं 3 ई-रिक्षांना धडक. या अपघातात 7 जणांचा मृत्यू तर 8 जण गंभीर जखमी. कार चालक वाहन अपघातस्थळीच सोडून फरार. पोलिसांकडून वाहन चालकाचा शोध सुरू. हिमाचल प्रदेशची राजधानी शिमला इथं धुळवडीचा उत्साह. नागरिकांनी एकत्र येत साजरी केली धुळवड. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.